आणि फील्ड सेट करायची NCC सफाले. AB चषक आपण बघतायत, पहिली महत्वाची मॅच. दरम्यान मॅचला होते 60. टॉस जिंकले आणि धाडसी निर्णय साई स्पोर्ट्स सरावली संघाचे संघनायक महेंद्र भोईर सांगतायत, या ठिकाणी आम्ही प्रथमतः बॅटिंग करू. आमच्या टीममध्ये खूप चांगले फलंदाज आहेत, मागचे 3-4 टुर्नामेंट खूप चांगले खेळलेले आहेत आणि त्यांच्यावरती आमचा विश्वास आहे. प्रथम बॅटिंग करताना आम्ही ओपनिंग टीमच्या अगेन्स्ट 50 ते 60 धावा बनवू आणि एक चांगलं बॅटल तुम्हाला बघायला मिळेल, हा विश्वास संघनायकांना दाखवलाय. महेंद्र भोईर यांच्या माध्यमातून ओपनिंग टीमच्या संघनायकाला ज्या वेळा विचारलं गेलं, विनायक पाटील यांना, त्यांनी म्हटलं होतं की टॉस जिंकला असता आम्ही बॅटिंग घेतली असती, मनाच्या अगेन्स्ट आम्हाला फिल्डिंग करायची आहे, परंतु हरकत नाही आहे, आम्ही साई स्पोर्ट्स सरावलीच्या अगेन्स्ट खेळताना त्यांना कमीत कमी धावामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू, हा दृढ विश्वास त्यांनी बोलून दाखवलाय. AB चषक म्हटल्यानंतर प्रत्येकाचं लक्ष केंद्रित असतं, ही स्पर्धा जिंकावी, AB चषकाचा मानकरी व्हावा, चॅम्पियन व्हावा, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, अथक परिश्रम हे बघायला मिळतं आणि त्याच उद्दिष्टाने या ठिकाणी दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. सफळ विभागातील स्टारकास्ट टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू AB ट्रॉफीच्या माध्यमातून आपल्याला 2 हात करताना बघायला मिळतील. करण आणि प्रणय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आमचे गोल्डन मॅजिक फिंगर हेमंतजी पाटील सर आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आमचे ऑपरेटर प्रथमेश पाटील डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये गेली 4 वर्ष आपल्या अप्रतिम संगीताच्या जोरावरती ज्याने सर्व परिसर मंत्रमुग्ध केलेले आमचे नयन पाटील हेही जॉईंट होत आहेत. ओपनिंग पेअर ओपनिंग पेअर प्रणय आणि करण. पहिला चेंडू डाऊन द लेग सम खेळण्याचा प्रयत्न होता, वेळेला बॅटला ऑन साइडला ड्रिल केलं होतं, डॉट बॉल, थोडंसं पायाला स्पर्श झालाय. अंपायर्स या ठिकाणी सांगताना आपण बघतोय डाऊन द लेग सम. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आणि इथे उद्भस क्रॉस द लाईन. बॅड क्रिकेट, चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाही आहे, फर्निचर डिस्ट्रॉय होतोय, पहिला धक्का लागतोय. साई स्पोर्ट्स सरावली संघाचा विकेट गिरता हुआ, म्युझिक प्ले होता हुआ. एसटीजे ते पंकज एक मोठा खेळाडू आहे, संघाचा बॅकबोन आहे, गोलंदाजीमध्ये महारथ ज्याला हासिल आहे आणि तोच लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करताना लेग ब्रेकचा एक उत्तम चेंडू हाताळला गेला आणि फर्निचर डिस्ट्रॉय करत पहिला धक्का साई स्पोर्ट्स सरावली संघाला देताना मिस्टर पंकज चांगल्या रिदम मध्ये हा मेसेज मात्र आपल्याच्या हाताने देतोय. गुड स्टार्ट, ड्रीम स्टार्ट, इनक्रेडिबल स्टार्ट. न्यूमान आकाश घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, थोडासा प्रेशर आहे ते आकाशकडे. याही वेळेला आपण बघताय चेंडू लॉंग स्टॉपला वेगाने ट्रॅव्हल झालाय आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, येतो इथे 4 चौकार. थँक्यू.
अतिशय सुंदर चेंडू हाताळला होता, परंतु चेंडू लॉंग स्टॉपला जाते आणि 4 धावा साई स्पोर्ट सरावली संघाच्या स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतात. अप्रतिम बॉलिंग, सुंदर गोलंदाजी. पुढचा चेंडू पंकज पुलटॉस यावेळेला कव्हर्सला खेळताय. शॉर्ट मिडॉ मध्ये हॅली तिथे आहे. डायरेक्ट थ्रोचा अटेम्प्ट होता. नेहमी म्हटलं जात आहे थर्ड अंपायर कडे या ठिकाणी उच्च न्यायालय कडे चेंडू पाठवलेला, पण इथून बघतायत आकाश खरत बॅक टू द डगआउट कडे येताना दुसरा धक्का इथे मात्र लागतोय. चांगले बॅटिंग करत होते, थोडस स्वीपर कव्हर्सला अप्रतिम शतरक्षण. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस आणि दुसरा धक्का लागतोय साई स्पोर्ट सरावली संघाला. आकाश सुद्धा स्वस्तात बाद होत आहेत. जगदीश पाटील जगदीश पाटील मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण बघतोय. टॉस जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी. थोडासा निर्णय अगेन्स्ट गेलाय की काय ही चर्चा आता मात्र साई स्पोर्ट सरावलीच्या डगआउट मध्ये बघायला मिळेल. स्ट्राईकला आपण बघतोय मिस्टर करण. पुढचा चेंडू पंकज. ओ आणखीन एक धक्का लागतोय. अप्रतिम गोलंदाजी. पंकज पाटील या ठिकाणी ड्रीम स्टार्ट देताना भरपूर धक्के देत आहे साई स्पोर्ट सरावली संघाला आणि इथे बॅक द क्यू बघायला मिळतंय. त्याचं संपूर्ण श्रेय मॅन इन गोल्डन फॉर्म, मॅन इन गोल्डन आर्म नाव आहे मिस्टर पंकज एसटीचे. न्यूमान आतिश पाटील पहिल्या षटकामध्ये 3 धक्के, 3 मोहरे गारद करणारा गोलंदाज आहे. यंदाचं चौथं पर्व आणि अक्षरशः स्टार्ट ड्रीम स्टार्ट झाला एनसीसी सफालेचा. का सुंदर गोलंदाजी करतायत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, लेग ब्रेक खूप चांगला बघायला मिळतोय. नॅचरल जो टर्न आहे पंकजकडे तो मात्र दहशत दरारा निर्माण करताना. पुढचा चेंडू याही वेळेला उत्तम अतिशय क्लास 1 गोलंदाजी आहे. पहिलं षटक पंकजच्या नावावरती. स्कोर कार्ड वरती धावा आहेत फक्त 4 आणि 3 गडी बाद. मॅच मध्ये थोडंसं प्रेशर या ठिकाणी साई स्पोर्ट सरावली संघाकडे कन्वर्ट झालाय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. वेळ बदलायला वेळ लागत नाही. फक्त तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं असणं गरजेचं आहे. 100% योगदान तुम्हाला द्यावं लागेल. और कहते ना खराब समय वो है जहां पर आपको सफलता के हथियार मिला करते. कठीण काळामध्ये जर तुम्ही चांगलं खेळलात, कठीण परिस्थिती आणि वाईट काळ या वेळामध्ये माणसाला एवढं काही मिळतं ना की त्या ज्ञानाची शिदोरी तुम्हाला आयुष्यभर पुरत असते. म्हणून मानवी जीवनामध्ये किंवा खेळामध्ये कठीण काळ हा भरपूर महत्वाचा आहे आणि तेच इथे बघायला मिळालंय. एक ड्रीम स्टार्ट दिलाय एनसीसी सफाळेच्या पंकजनं. प्रश्न मनामध्ये घर करतोय. स्टार्ट चांगला आहे. या ठिकाणी दुसरे गोलंदाज त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवतील का? तेज चव्हाण आल्यात. या गोलंदाजाकडे भरपूर ॲबिलिटी आहे, स्ट्रेंथ आहे, लेंथ लाईन आहे, अनुशासन आहे, एक्युरेसी आहे. परंतु एबी चषक म्हटल्यानंतर तिथे तुम्हाला 100% द्यावं लागेल. जगदीश पाटील एक मोठा फलंदाज आहे. साई स्पोर्ट सरावली संघाचा बॅकबोन म्हणून या फलंदाजाला आपण बघतोय आणि तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर समोर तेज चव्हाण सारखा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. बॅटल बेस्ट बनाम बेस्ट आहे. पुढचा चेंडू
प्रेझेन्स ऑफ माइंड हळूवारपणे फक्त सेलिमिडॉनला एक्झिक्यूट केलंय. एक धाव मिळेल इथे. धावसंख्या 5 वर स्थिरावले. कहते की बूंद बूंद से सागर भरताय. प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला कन्सिस्टन्सीने करावी लागेल तर तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे जाता येत आहे. जगदीश पाटीलला माहीत आहे कठीण काळ आहे, थोडा वेळ थांबावं लागेल. त्यानंतर बॅटचा फ्लो, ताकद, क्षमता, स्ट्रेंथ आहे, जी ॲबिलिटी आहे, ट्रेलर आहे, ते आम्ही दाखवणार. फक्त वेळ आम्ही घेतोय हे सांगताना जगदीश पाटील. पुढचा चेंडू न्यू मॅट्स आतिश आहे समोर. शॉर्ट बॉल होता, थोडंसं बॅकफुटला जाऊन चेंडूला फक्त कव्हर्सला दिशा दिले. एक धाव परिपूर्ण. धावसंख्या 1 ने आकार घेताना 6 वर स्थिरावले. अतिशय सुंदर स्पर्धा, भरपूर सारी हार्डवर्क, कमी वेळामध्ये प्रसिद्धीला आलेली भव्य दिव्य स्पर्धा म्हणजे एबी चषक आपण बघतायत. एक मानाची, सन्मानाची, बहुचर्चित, दमदार नियोजनाचा खजाना असणारी स्पर्धा म्हणजे मित्रांनो एबी चषक पर्व 4. पुढचा चेंडू जगदीश पाटील इज ऑन अ फायर. हा असा फलंदाज आहे कुठल्याही क्षणी या मॅचला आपल्या बाजूने घेऊन जाऊ शकतो आणि चेंडूला ड्रिल करत या ठिकाणी आपण बघतोय बॅटचा फ्लो दाखवत लॉंग ऑनला क्लिअर करत येतोय आसमानी टोला. 6. धावसंख्या 6 ने प्लाय झालंय. 12 धावा. जगदीश 4 झालाय आणि तेजस चव्हाणच्या अगेन 7 खोलताना आपला इरादा, आपला ट्रेलर दाखवलाय या फलंदाजानं. इथे मात्र आपण बघतायत वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 13 वर स्थिरावेल. 3 धक्के लागलेले आहेत परंतु साई स्पोर्ट सरावली संघाचा जो बॅकबोन आहे, ताकद आहे, ती म्हणजे जगदीश पाटील आणि तो मैदानाच्या आतमध्ये मॉर्केल या नावानं प्रसिद्ध असा हा खेळाडू आपण बघतोय. याही वेळेला शॉर्ट टर्म पोल इन टू द गॅप बघायचं येतोय चौकार. यस नयन पाटील. थँक यू. 17 ऑन स्कोर कार्ड. जगदीश पाटील आपल्या बॅटची ताकद दाखवताना ऑन साइडला आक्रमकता दाखवत आहेत. ओ या वेळेला अतिशय सुंदर खोलावरचा चेंडू आपल्याला बघायला मिळतो. ऑन ड्राईव्हच्या रूपानं लॉंग ऑनला चेंडूला फील्ड केलं जाईल. तद्वारा धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 18 धावा. आता आतिश जगदीश पाटीलला कसा साथ देतील हे महत्वाचं आहे. पुढचा चेंडू तेज चव्हाण राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतायत. याही वेळेला खोदून काढतायत. पुन्हा ऑन ड्राईव्हच्या रूपानं लॉंग ऑनला आपण बघतायत. किरण गुरुद्वान आहेत तिथे. चांगली फिल्डिंग केली किरणनं. विनायक असतील, किरण असतील, हॅली असतील, अनेक दिग्गज खेळाडू आपण NCC सफाळेमध्ये बघतोय. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 19 धावा. येस नयन. थँक यू. पॉवर प्ले संपलंय आणि धावा स्कोर कार्ड वरती 19 आपल्याला बघायला मिळतात. 3 धक्के पंकज पाटीलने दिले. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये बोलबाला राहिलाय जगदीश पाटील यांचा. एक चांगली कमबॅकिंग त्यांनी करून दाखवले दुसऱ्या षटकामध्ये. एक अप्रतिम 60. आता पुनश्च पंकजकडे जिम्मेदारी दिली विनायक पाटील, संघाचे संघ नायक. NCC सफाले म्हटल्यानंतर आणि दिग्गज खेळाडू बघायला मिळत आहेत. पुढचा चेंडू आणि बाबाटने खेळण्याचा प्रश्न विचारला होता. आणखीन एक धक्का लागतोय. आतिश सुद्धा माघारी जाताना धक्का क्रमांक 4. फलंदाज आतिश जात आहेत. टकाव थँक यू.
सन्यमान राकेश वझे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. इथे साथ हवी आहे ती म्हणजे जगदीश पाटील यांना, आणि ती साथ जर मिळाली तर खऱ्या अर्थाने मॅच खूप इंटरेस्टिंग मोड कडे जाईल. इज नॉट आउट. बघूया राकेश वझे मात्र कशा पद्धतीने देतील साथ मिस्टर जगदीश पाटील यांना. 4 धक्के लागलेले आहेत एका बाजूने, एका एंडने खूप चांगल्या धावा आपल्याला बघायला मिळत आहेत, परंतु दुसऱ्या बाजूने जर आपण बघितलं पुढचा चेंडू राकेश वझे सन्यमान आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 4 धक्के. एवढेला चेंडू सरळ जातोय, नितेश आहे तिथे, जबरदस्त शतरक्षण शॉट लेग गलीला बघायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाताना 20 स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. 20 स्कोर कार्ड वर. पुढचा चेंडू पंकज, समोर आहे जगदीश पाटील. चांगली गोलंदाजी चेंडूवरती फिंगर रोल करताना. ओ वाडा शॉट, नो लुक, डीप बॅकवर्ड टच लेगला क्लिअर करताना जगदीश पाटीलच्या बॅट मधून येतोय ह्यू 6. आक्रमकतेचं तेवर दाखवताना संघर्षाचा शंखनाद बघायला मिळतोय. थँक्यू. 26 रन स्कोर कार्ड वर पंकज वरती आक्रमण करताना जगदीश पाटील बघायला मिळत आहेत. ओ यावेळेला सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड, नो चान्स एनी फिल्डर, लॉंग ऑन लॉंग ऑफला क्लिअर करत येतोय ऑन दी अपचा आणखीन एक गगनभेदी षटकार. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये 3 धक्के देणारा पंकज पाटील, बॅक टू बॅक 2 षटकार. काउंटर अटॅक इथे बघायला मिळतोय. जगदीश पाटील नावाचं बादळ ऍक्टिव्ह झाले आणि पंकज पाटीलच्या अगेन्स्ट आक्रमकतेचे तेवर दाखवताना काउंटर अटॅक बघायला मिळतोय. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक ऑन दी अपचा डाऊन द ग्राउंडचा बिग बिग 6. 32 रन्स ऑन स्कोर कार्ड. आणि इथे फिरवलाय, क्लास आहे यावेळेला, थोडासा लांब ठेवलाय चेंडू. हीच गरज होती पंकजांना. जेवढे चेंडू तुम्ही पुढे टाकाल तेवढे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाण्याची ताकद असणारा फलंदाज म्हणजे जगदीश. 2 षटकारानंतर सावरतोय स्वतःला पंकज आणि थोडंसं पुढून चेंडू वळवतायत. गुड बॉल, चांगली कमबॅकिंग. याही वेळेला अतिशय चांगला चेंडू बघायला मिळतोय. कमबॅकिंग करताना पंकज सांगतायत 2 षटकार आल्यात, परंतु कमबॅकिंग के लिए हम भी जाने जाते हैं. सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतोय, उपस्थित सर्व शिक्षकगण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती आपण स्थानपन्न व्हा आणि आमच्या मुख्य मंचाची शोभा वाढवायची. AB चषक एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि बहुचर्चित एक दमदार नियोजनाचा खजाना असणारी टेनिस क्रिकेट विश्वातील अग्रनामांकित स्पर्धा आपण बघतोय आणि त्याचा एक अद्वितीय सोहळा आज आपण बघतोय. मुख्य मंचावरती आमच्या सर्व मान्यवरांची मांदियाळी आपण या ठिकाणी बघू शकाल. पहिली मॅच टॉस जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय महेंद्र भोईर यांचा आणि जगदीश पाटील यांची मिळालेली 7 3 षटकं कंप्लीट होताना स्कोर कार्डवरती धावा बघायला मिळतात त्या 32 32. चौथं षटक आणि सुनीत चव्हाण गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळतोय. राकेश वझे लेफ्ट हँड बॅटर. पहिला चेंडू चौथ्या षटकातील. अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेलाय, थोडासा बाहेर कट केला गेला, डॉट बॉल. राकेश वझेसाठी फील्ड अरेंज केले गेली. लॉंग लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे. ऑफ साईडला आपण बघतायत लॉंग ऑफ बघायला मिळतोय, डीप काऊ कॉर्नर आहे, अशी फील्ड सजवली गेली आहे. ऑफ साईडला फक्त शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट पॉइंट, शॉर्ट मिड ऑफ
असं फील्ड अरेंज केले राकेश वझेसाठी. यावेळेला लॉफ करतायत, फटका फसलाय की क्लिअर, आणि राकेश वझे सुद्धा जात आहेत बॅक टू द डग आउट. विकेट नंबर 5वा धक्का लागतोय साई स्पोर्ट्स सरावली संघाला. थँक्यू. आणखीन एक धक्का आपल्याला बघायला मिळतोय. सन्युमान वरुण पाटील आपण बघतायत. अतिशय सुंदर असं स्पर्धा. वरुण पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. सुनील चव्हाण यानं एक चांगला ब्रेक थ्रू दिलाय. राकेश वझे यांना तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. षटक क्रमांक आहे ते 4. एकंदरीत पहिला 2 चेंडू झालेले आहेत. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. सुनीत चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी हाताळतायत. अनुशासन खूप चांगलं आहे. आणखीन एक जबरदस्त लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू बघायला मिळतोय. कट केला यावेळेला सुनीतनं. बॉलिंग आर्म ऍक्शन सुंदर बघायला मिळते आणि चेंडू खूप चांगला रिलीज करतायत. फॉलो थ्रू खूप चांगला आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी. क्रिस के कोने से गेंदबाजी कर रहे आणि एक जबरदस्त चेंडू हाताळतायत. पुढचा चेंडू सुनीत यावेळेला थोडासा पुढे चेंडू हाताळला होता. चेंडूला बॅकवर्ड पॉइंटला एक्झिक्यूट केलंय. पंकज पाटील तिथे आहेत. धावसंख्या 1ने 33 वर पोहोचते. कुमारजी महाले यांचे आगमन झाले. त्यांचे आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत करतोय. सो माधवी मोहन हाडल मॅम सरपंच वाकसे ग्रामपंचायत यांचेही शुभ आगमन झाले. त्यांचे आम्ही शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय अनुपजी पाटील साहेब जिल्हा प्रमुख पालघर यांचेही शुभ आगमन झाले. त्यांचे हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत. श्री हर्षद पाटील समाजसेवक यांचे शुभ आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. आणि ते पुल्ला बनवतायत मिस्टर जगदीश पाटील. सक्सेसफुल ओव्हर मिड विकेट. अनदर ब्युटिफुल अँड ह्यूज सिक्सर. थँक्यू. धावसंख्या 6ने प्लाय झाल्याने पोहोचते 39. एकूण 40. मायखोप गावातील आणखीन एक अनमोल रत्न सन्माननीय दत्तात्रय भोईर साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचे या ठिकाणी शब्दफुलाने हार्दिक स्वागत. ओ यावेळेला आपण बघतायत आणखीन एक चांगला चेंडू बघायला मिळतोय. सुनीत यांच्याकडनं प्रभावित केले. षटकार जरूर आलाय. सुनीत चव्हाण यांची एक्युरेसी बघण्यालायक आहे. 4 षटकं कंप्लीट झाल्यात आणि एकूण 40 धावा स्कोअर कार्डवरती. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच 2 संघ, एका बाजूने खार्डी आणि दुसऱ्या बाजूने ओमकार बॉईज एडवण. आपण आपली उपस्थिती नोंदवा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची आपण नोंद घ्या. एकूण 40 धावा स्कोर कार्ड वरती. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष आणि गोलंदाजीसाठी प्राचारण केलंय मिस्टर स्वप्नील. एक युवा गोलंदाज आहे स्वप्नील. मोठं व्यासपीठ मिळतंय या स्पर्धेच्या माध्यमातून. महत्वाचं षटक आहे. 39 झालेले आहेत. साई स्पोर्ट्स सरावली संघाचं प्लॅनिंग असेल कमीत कमीत 15-16 धावा. एक चांगलं बॅटल होऊ शकतं. आणि एनसीसी सफाळी संघाचं प्लॅनिंग असेल कमीत कमीत धावा. स्वप्नील उलटास होता. सरळ बॅटने खेळताय. धावसंख्या 1ने आकार घेताना 40 वर स्थिरावलंय. 40 धावा.
स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. शेवटचे 5 चेंडू आपण जगदीश पाटील यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर बघितला तर 4 षटकार बघायला मिळतात, एक चौकार आणि टोटली 30 धावा. वैयक्तिक टॉस सरळ बॅटने खेळतायत, डाऊन द ग्राउंड सिंगल मिळेल फक्त, आली आहे तिथे. आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडासा चेंडू फेकण्यामध्ये घाई केलंय असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या 42, कारण अंतिम षटकामध्ये जगदीश पाटीलला जास्तीत जास्त नॉन सायकिलला ठेवायचं प्लॅनिंग होतं एनसीसी सफाळेचं, परंतु इथे स्ट्राईकवरती आपण बघतोय जगदीश पाटील पुनश्च. पुढचा चेंडू आणि ऑन साइडला खेळताना पुनश्च आपण बघतायत मिड विकेटला तिथे थोडंसं फंबल झालंय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार, धावसंख्या 4 ने फ्लाय होताना 46 वर पोहोचलंय. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क आपल्याला बघायला मिळतोय आणि चेंडू खूप चांगला फॉलो होताना, फंबल तिथे होताना 4 धावा जगदीश पाटीलला मिळत आहेत, साई स्पोर्ट्स सरावलीला मिळत आहेत. चांगली बॅटिंग, जगदीश पाटील नावाप्रमाणे बॅटिंग करतायत. आणखीन चांगला चेंडू आहे, उडवला एक कव्हर्सला, जबरदस्त हार्दिक पांड्या स्टाईल न झेल मात्र बघायला मिळतो. चांगला शॉट सिलेक्शन सुद्धा होतं, परंतु हार्डलक म्हणायला हरकत नाहीये. जगदीश पाटील यांचं स्वागत झालं पाहिजे टाळ्यांच्या गजरामध्ये. चांगली बॅटिंग केली आहे. येस नाही थँक्यू सुनीत चव्हाण, जबरदस्त फिल्डिंग. आणि हा क्लास असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण टेनिस क्रिकेट विश्वातील खूप चांगल्या स्पर्धा खेळतो त्या वेळेला मात्र तुमचा क्लास, तुमची गुणवत्ता, तुमचं 100% योगदान तुमच्या संघाला पुढे घेऊन येतं. आणि इथे सुनीत चव्हाण, जगदीश पाटील पुढचा चेंडू विराज किनी, हो यावेळेला बॉटमहॅंडचा यूज करतात. उमेश आहेत तिथे, चुकी झाले उमेश कडनं, हरकत नाही, एक धाव इथे मिळेल. धावसंख्या 1 ने आकार घेताना 47 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. 47 धावा. चेंडू शेष आहे या षटकातील शेवटचा. याच्यानंतर टॉस साठी यायचं आहे ओमकार बॉईज अँड खार्डी. नेक्स्ट मॅच बोथ टीम कॅप्टन सज्ज राहायचं टॉस साठी. ओ यावेळेला पुनश्च खेळतात लॉंग ऑफ कव्हर सीझन मध्ये आपण बघतायत फलंदाज होत आहेत बाद आणि टार्गेट सेट केले इथे 48. वळी आपण टॉसच्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी. थँक्यू. आदरणीय अनुजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण आदरणीय DYSP साहेबांचं शुभागमन होताना मंद मंद पावलाने आपण बघतायत मुख्य मंचावरती.
TYSP आदरणीय धाराशिव साहेबांचं शुभागमन मुख्य मंचावरती वेलकम. आपल्या हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. आम्ही त्यांना विनंती करतोय आपण स्थानपन्न व्हा. तर दोन्ही संघनायक या आदरणीय अनुपजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतो या महत्वाच्या मॅचचा. वेलकम खार्डी संघ आणि ओमकार बॉयज हडबण, आपलं हार्दिक स्वागत आहे. 5 षटकांची मॅच आपण बघतोय. चॉईस हवी आहे, चालेल? एडव्हान्स संघाचा कॉल आहे, चालेल की चॉईस हवी आहे? चालेल. एडव्हान्स संघाचा कॉल आहे. रोहन कॉल करतील, एका बाजूने हेड एका बाजूने टेल. हेड इज कॉल आणि आलंय. या ठिकाणी आपण बघतायत हेड. टॉस जिंकलाय. कसं वाटतं इथं दाखल झाल्यानंतर रोहन? प्रथमतः खूप छान वाटतंय आणि खूप मजा येते. एबी ट्रॉफीची मी दरवर्षी वाट बघतो. आता टॉस जिंकलाय, तुमच्याकडे राईट आहे. काय चाललंय मनामध्ये की काय घ्यायचं आहे इथे? फिल्डिंग. आणि त्याचं रिझन ऐकायला आम्हाला आवडले की कारण काय तुम्ही फिल्डिंग घेतायत? रिझन काय नाही, पहिली मॅच आहे, बघू कसं काय ते. पोरं पण नवीन आहेत. बाकी काय. यंदाच्या हंगामामध्ये संघाचा फॉर्म कसा राहिलाय? पहिला बापा मोऱ्या जिंकल्यानंतर संघाचा फॉर्म जरा खराब झाला. खार्डी संघाच्या अगेन्स्ट किती मॅच झाले आहेत आपल्या? 3-4 मॅच झाले आणि रिझल्ट काय आहे? रिझल्ट सेम आहे. बेस्ट ऑफ लक. फिल्डिंग घेतले, किती धावापर्यंत थांबवण्याचं गेम प्लॅनिंग असेल? अजून काय सांगू शकत नाही, जेवढं होईल. आपण टॉस हरलात, टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. आता मनाच्या अगेन्स्ट बॅटिंग करायचे, क्रिकेटचा एक भाग आहे, परंतु एबी चषकची वाट तुम्ही किती आतुरतेने बघतायत? खूप आतुरतेने वाट बघतोय. आणि आता प्रथमतः बॅटिंग करायचे, किती धावा एक चांगली मॅच बघायला मिळू शकते? 60+. आणि कुठले फलंदाज आहे सध्याचा हंगाम गाजवणार आहे आपल्या टीममध्ये? हार्दिक आहे, केतन आहे, कस्तूप आहे, केवल आहे. बेस्ट ऑफ लक. आपण बघता टॉस बॉक्सकडनं न्यूज आलं या ठिकाणी. ओमकार बॉयज हेडमन वन द टॉस अँड इलेक्टेड फील्ड फर्स्ट. आपण करूया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये परिवर्तन, ऐकूया युसुफजी सय्यद यांना. जगदीशने अप्रतिम बॅटिंग केली, तब्बल 36 धावा बनवल्या आणि सांघिक धावा मात्र 11 होत्या. यावेळी सोडवला फटका सुरेख. एक डीप लॉंग आपला खेळाडू आहे आणि पहिला गडी बाद झालाय. 0वर 2 चेंडू 1 गडी बाद. नक्कीच पाहू शकाल पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झाला. प्रिन्स मूवी युट्यूब वाहिनीवर आपण स्पर्धा पाहतोय. प्रथमेश टीम आणि रवीजी यांची पूर्ण टीम चांगलं काम करते. 3 कॅमेऱ्याच्या निरीक्षकाने आपण स्पर्धा पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस चव्हाण ज्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली होती. सध्याच्या काळामध्ये
तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आले. बघा ज्या प्रकारे 48 धावांचा पाठलाग करायचा पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झाला. दबाव यावेळेस NC सफाळेवर पण आहे, परंतु बॅटिंग ऑर्डरमध्ये बॅटिंग क्रमांक खूप चांगलं राहिलं. NC सफाळ संघाचं एक नाव चांगलं आहे. चेसिंगमध्ये त्याची भूमिका एक वेगळी असते आणि जगदीशचं कौतुक करावं लागेल. हेमंत ज्या प्रकारे त्यांनी बॅटिंग केली, ज्या प्रकारे सुरुवात झाली या षटकामध्ये पहिल्या चेंडू धाव दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केलाय. शॉर्ट बॉल फक्त दिशा दिली आहे. डीप स्वीपर कव्हरला चेंडू पाठवून दिलाय आणि हा आलाय पहिला AB ट्रॉफी चौकार 4. नक्कीच पाहू शकाल हेमंतजी पाटील आमच्या बरोबर आहेत. गुणलेखी भूमिका पार पाडतात आणि दर्शवले पहिल्या इनिंग्स मध्ये सुद्धा ही सुरुवात होती. पहिल्या चेंडूवर निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद, तिसऱ्या चेंडूवर चौकार. तशीच सुरुवात दुसऱ्या सत्रात सुद्धा झाली आहे आणि चांगलं गुणलेखन प्रत्येक वर्षी पाहतो AB ट्रॉफीला हेमंत सर असतात आणि चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केलं जातोय. स्लोवन चेंडू ऑप्शन जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. बॅटर थोडं सफल झाले. निर्धाव चेंडू नक्कीच आलाय. डॉट बॉल नक्कीच चालेल. बघा यावेळेस व्हेरिएशन असणं गरजेचं आणि DRS घेतलं बॅटिंग करण्याच्या संघाने. सर बॅटिंग करण्याच्या संघाने यावेळेस पंचाच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. व्हाईट बॉलसाठी यावेळेस DRS घेतलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम आपण पंचांनी डिसिजन दिलं. इट इज अ व्हाईट बॉल आणि बॅटिंग करण्याच्या संघाचा जो रिव्ह्यू आहे तो सक्सेसफुल झाला आणि रिटर्न केले गेले. व्हाईट बॉल पंचांनी दर्शवला. येस धफडक एकने पुढे सहसावते धावसंख्या 2 पोहोचेल 5 अंकावर. चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत 3. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 धावा झाल्या. 43 अजून बनवायचे. येणारे चेंडू 27 चेंडू 43 धावांची गरज अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस पाहू शकाल सुरेख चेंडू यावेळेस थोडंसं वरती ठेवलं होतं, ऑप्शनच्या बाहेर ठेवला होता. कव्हर रिझममध्ये खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला, परंतु चेंडू पडल्या थोडंसं उसळी घेऊन वळण घेऊन निघून जातं यष्टेक्षकांच्या हातामध्ये. डॉट बॉल ची सांगता झाली आहे या चेंडूवर. 4 चेंडू 5 धावा दा फलकावर. 1 गडी बाद बॅटिंग करत असतात NCC सफाळे. यावेळेस फटका सुरेख. एक पाहुण्यांच्या डोक्यावर मानाचा फेटा आपण पाहतोय आणि चौथं पर्व आहे. चौथं पर्व म्हणून रावळेकरांना आहे गर्व. अजितजी भोईर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याची सन्मान करते स्पर्धा पाहतोय. मागील 4 वर्षापासून या स्पर्धेत नक्कीच उंचांक गाठलाय. यावेळेस डाऊन द ग्राउंड फटका सुरेख, परंतु फटका फसलाय. चेंडू खाल्याला खेळाडू आणि टिपला झेल. संपला बॅटरचा खेळ. गडी क्रमांक दुसरा बाद गॉन. नक्कीच अजितजी भोईर साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरली जाते प्रत्येक वर्षी. आपण पाहिलं या यंदाच्या घडीमध्ये आपण चौथा पर्व पाहतो आणि हे म्हणजे या स्पर्धेत चर्चा नक्कीच खूप ठिकाणी झाली आहे. आणि जेव्हा जेव्हा AB ट्रॉफीची अनाऊन्समेंट होते प्रत्येकांना खेळण्याची ओढ लागलेली असते. आणि आपण पहिले 2 दिवस सफाळे गट पाहणार आहोत. 2 दिवस आपण एक गाव एक फॉर्मॅट पाहणार आहोत. एक दिवस पालघर जिल्ह्यामधले एक गाव एक फॉर्मॅट आणि अंतिम म्हणजे जेव्हा लीग फॉर्मॅट त्या टायमाला आपण 25 तारखेला ऑल इंडिया ओपनचे संघ आणि अंतिम 26 तारखेला म्हणजेच मेगा फायनल डे आणि 5 गट त्यानंतर अंतिम दिवसामध्ये मेगा फायनल. अशा दिवसामध्ये आपण पाहू शकाल केळवा भागामध्ये सर्व शिक्षक गण आहेत त्यांचा आपण सन्मान सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. बघा षटक क्रमांक यावेळेस पाहिलं गेलं तर षटक क्रमांक पहिला यावेळेस संपल्या गेले. एका षटकाची समाप्ती धावा दाफळकर आहेत तब्बल 11. 1 गडी बाद. येणारे 4 षटक आणि बनवायचे 37 हा सामना जिंकण्यासाठी. बघा प्रत्येक षटकामध्ये 9.25 ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. 37 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज पाहू शकाल यावेळेस गोलंदाज सज्ज झालेत. आतिश पाटील. बघा पॉवर प्लेचा दुसरा षटक आहे आणि पॉवर प्लेचे 2 षटक खूप महत्त्वपूर्ण आहेत. पहिल्या इनिंग्समध्ये चांगली सुरुवात झाली नव्हती परंतु जगदीशची बॅटिंग केली होती ती खूप सुरेख राहिली
आणि सेकंड इनिंगमध्ये पाहिलं जगदीशने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. 2 गडी बाद केले, 2 चौकार नक्कीच आलेत. परंतु एक षटकार एक चौकार आला, परंतु ज्या प्रकारे 2 गडी बाद केलेत ना ते महत्त्वपूर्ण राहिले. ज्या बॅटरची बॅट बॉल होती ते बॅटर नक्कीच माघारी पाठवलाय आणि दोन्ही झेल प्रणयने टिपलेत. बघा समालोचन करण्याची पाठची करणं म्हणजे स्कोरर आणि प्रत्येक चेंडूवर आमच्या माहिती पोहोचत असताना चांगलं काम. यावेळेस स्विच खेळला गेला, गली थर्मॅट चेंडूला पाठवून दिलाय अलॉंग द कार्पेट. हा आला AB ट्रॉफी चौकार 4. नक्कीच पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये चांगला हाय ऍक्शन गोल आहे, परंतु ज्या प्रकारे फटकाचा जो विनायकने ते सुरेख राहिला आणि विनायक यासाठी जाणला जातो. स्मॉल पॅकेट असा खेळाडू, परंतु 360 फलंदाज आहे. प्रत्येक मैदानाच्या चारी बाजूला फटकेबाजी करत तो जाणला जातो आणि यावेळेस पहिला चेंडू फेस केलाय, कॉन्फिडंट राहिला होता, रिव्हर्सच्या फटक्यामध्ये चौकार ठोकलाय. 10-15 2 गडी बाद. आपण पाहतो AB ट्रॉफी 2025 पर्व 4. आजची पहिली रात्र आणि पहिला सामना पाहतोय NC सफाळे विरुद्ध साई स्पोर्ट्स सरावली या 2 संघांमध्ये. यावेळेस उसळी घेणार चेंडू होता, पॉईंटला खेळाडू आहे, चेंडूला फील्ड थोडासा फंबल झालाय. बघा थोडीशी घाई केली आहे, थोडंसं वाट पाहून चेंडू जर फील्ड केली असते कुठे ना कुठे एक सिंगल धाव घ्यायसाठी दोन्ही बॅटर धावले होते, फेकी झाली असती, थोडंसं चर्चा झाली असती की खराब क्षेत्र झालं. एक सिंगल धाव आली. स्क्रीन पाहू शकाल एक लेजंड खेळाडू आहेत, त्यांना दाखवलं जातोय सरोली संघाचे महेंद्रजी पाटील. बघा लेजंडरी खेळाडू आहेत, त्यांनी प्रत्येक विभागामध्ये त्यांची चर्चा राहिली आहे, लीड करतायत संघाला. परंतु या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवणं गरजेचं आहे. पहिलाच सामना आजच्या रात्रीमधला. यावेळेस असा वेट करून खेळलाय, चांगला झेल टिपला, त्यावरती चुकी झाली आहे. खेळाडू तिकडे आले होते, झेल नक्की सुटलाय, राजू तिकडे होते. बघा संधी आली होती बॅटर पंकज पाटीलला बाद करण्याची, आणि संधी जेव्हा गोलंदाज निर्माण करते संधी तुम्हाला सोनं करावं लागतं, ते संधी तुम्हाला घरी धरावे लागतात. जर अशा वेळेस तुम्ही संधी गमावतील कुठे ना कुठे तुम्ही बॅकफुटा नक्कीच आहे. तर यावेळेस ही चुकी झाली आहे राजूच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 अंकावर, 17 अंकावर, माफ करा 17 धावा, 3 चेंडू 17 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार, मागील 2 चेंडूवर 2 एकेरी धाव. परत एकदा स्विच हिट, अल्टी पलटी, चेंडू मैदानाच्या बाहेर कल्टी. हा आलाय AB ट्रॉफी षटकार 6 धावा. धन्यवाद. अप्रतिम अप्रतिम स्पर्धेमध्ये अप्रतिम फटका सजवलाय विनायक पाटील. आतापर्यंत चेंडू त्याने फेस केले तब्बल 3 चेंडू, 11 वर तो बॅटिंग करतो, एक चौकार एक षटकाराच्या मदतीने. आणि पाहू शकाल किरण गुरुदोंसंघ बॅटर अजूनही डगआउट मध्ये आहे, ज्याच्या नावामध्ये टेनिस बॉल रबरमध्ये 6 चेंडू 6 षटकार मारण्याची किमया आहे. तो बॅटर अजूनही पिन शूटर आहे, कधी येऊन तो सामन्यामध्ये मोठे फटके खेळू शकतो. परंतु विनायकची उपस्थिती मैदानाच्या जाणून जाते. चांगली फलंदाज बॅटिंग ते करतो आतापर्यंत आपल्या संघासाठी. यावेळी स्वतःचा वेगळा करण्याचा प्रयत्न होता. बघा शफल झाले होते, हळूवारीत्या चेंडू टाकला गेला. बघा स्लोवन चेंडू होता आणि एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या धावपत धावफळ कवर 24. अर्धा पल्ला तुम्ही गाठला, तुम्हाला अजूनही अर्धा पल्ला गाठायचा आहे. 24 धावा बनवण्यासाठी तुम्ही 11 चेंडूचा वेळ घेतला. येणारी अजूनही 19 चेंडूमध्ये तुम्हाला 24 धावा बनवायचे आहेत. आणि या स्पर्धेचे नियम आहेत कंपल्सरी चेसिंग. तुम्हाला धावांचा पाठलाग हाच करावा लागेल, अन्यथा एखादी धाव कमी पडली नक्कीच. JB पॅनलचे पंच आपण पाहतो या स्पर्धेला लाभले गेले शेखर हिरगुळे मुख्य पंच, त्याचबरोबर सागर मोरे स्कोर लेग पंच, शाहिद मोमीन आमच्याबरोबर तिसरे पंच आहेत, नयनजी पाटील, जीजी पाटील याच्या माध्यमातून चांगले साऊंड प्रोव्हाइड केले गेले. नयन नक्कीच आकाशामध्ये नयन ताराणी, रावळेमध्ये नयन पाटील खूप चर्चेमध्ये राहिलेत, चांगलं काम त्याच्या माध्यमातून पहिल्या परवापासून पाहतो. पण या स्पर्धेमध्ये अजितजी पाटील आपण पाहतोय, केळवे गावाचे सुपुत्र, त्याचा सुद्धा आपण आवाज पाहतोय. चांगले समालोचक त्याची ख्याती राहिली आहे पालघर तालुक्यामध्ये. यावेळेस अलॉंग द कार्पेट खेळला गेला खेळाडू आहे, चुकी झाली आहे. यावेळेस पाहू शकाल यस नोचा कॉल, विनायकचं लक्ष नव्हतं. पाहू शकाल पंकज पाटील एवढं वेगाने धावला होता ना
विनायकला कॉल दिला नव्हता आणि आपण हेमंत भाऊ सांगतो ना की जेव्हा आपण तुम्ही खेळपट्टीवर धावता तुमच्या मुखामधून 3 शब्द येणं गरजेचं आहे आणि तुमचं कॉन्फिडन्स तुमचं कॉर्डिनेशन असणं गरजेचं आहे. ज्याच्यावर फटका खेळा तिकडे खेळाडू होते चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि फेकी केली आहे परंतु चुकी इकडून बॅटरकडून झाली आहे. तुमच्या मुखामधून यस नो वेट चल थांब नाही हे 3 शब्द येणं खूप गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा तुमच्या मुखामधून हे 3 शब्द उच्चारले जातील तेव्हा तेव्हा तुमच्या धावावर धावफटका लगावला जाते आणि तुमचं गडी सुद्धा बातले जातील. यावेळी चुकी झाली आहे. बॅटिंग साठी आलाय शुभम पाटील 5व्या क्रमांकावर आल्यापर्यंत बॅटिंग साठी अजूनही क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. पावशी हलकीशी अपील नक्कीच केली आहे. उत्साह होता विश्वास कमी कारण की चेंडू थोडं एक्स्ट्रीमला मिस करत होता. उसळी घेणारा चेंडू होता आणि हा डॉट बॉल नक्कीच झाला निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल जगदीशच्या माध्यमातून. बघा जगदीशने पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद केले होते 11 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये 2 चेंडू टाकले एकही धाव खर्च केले नाही आणि पहिल्या चेंडूवर धावचीच्या रूपामध्ये गडी बाद केला. कमबॅक करावा लागेल इकडून गोलंदाजाकडून. यावेळेस डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू आहे त्याच्या डोक्यावर चेंडू निघून जातो सहज सीमारेषा पार. हा आला AB ट्रॉफी षटकार 6 धावा. धन्यवाद. बघा आपण बॅटर पाहिलं शुभम पाटीलला पाहतो. मागून जर पाहिलं तर किरण गुरुद्वार आणि शुभम पाटील एकाच बॉडीचे खेळाडू वाटतात. एकच पर्सनॅलिटी आहे आणि त्याच प्रकारे फटकेबाजी करतोय शुभम पाटील. बॅटची बाहेरची कडे नक्कीच लगावली लॉंग स्टॉपला खेळाडू आहे चेंडू निघून जातो खूप वेगवान आउटफील्ड आहे आणि हा आला अजून एक AB ट्रॉफी चौकार 4 धावा. लगेच पाहू शकाल पहिले 2 चेंडूवर कुठली धाव होती. मागील चेंडूवर षटकार या चेंडूवर चौकार. धावसंख्या स्थिरावली 35 35 या अंकावर आता बनवायचे आहेत मात्र 13. येणारे चेंडू इनिंग्स मध्ये तब्बल 14 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. ही पूर्ण माहिती आम्हाला हेमंतजी पाटील यांच्या माध्यमातून दर्शवली जाते. यावेळी हेलिकॉप्टर चेंडूला पाठवून दिला डीप लॉंगच्या वरतून हॅन हँडसम. आजच्या संध्याकाळ सगळ्यात लांबचा षटकार शुभम पाटीलच्या बॅटमधून 6. धन्यवाद. नक्कीच पाहू शकाल मागील 3 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा आल्या. 2 षटकार 1 चौकार. सामन्याचा पूर्णपणे समीकरण बदललं गेलंय. कुठे ना कुठे दबाव यावेळेस साई स्पोर्ट्स सरवली संघाच्या वर आला. यावेळेस पाहू शकाल ऑफचे खूपच बाहेर पंचांचे हात दोन्ही समांतर धावायतील गवांतर धावपळ एक पुढे सरसावते. धावसंख्या धावपळ तब्बल 42 42 धावा मात्र 6 धावांची गरज आहे. 13 चेंडू 6 धावांची. या चेंडूवर शुभम पाटील आपल्या ऑस्ट्रेलिया सामना फिनिश करेल का हा प्रश्न निर्माण झालाय. यावेळेस केलाय डीप लॉंग ऑफला चेंडूला पाठवून दिलाय AB ट्रॉफी षटकार. हा आलाय विजयाचा षटकार 6 धावा. खूप खूप अभिनंदन NC सफाळे साई स्पोर्ट्स सरावली जगदीश आणि टीम. चांगलं तुम्ही खेळ साकारलात परंतु ज्या प्रकारे बॅटिंग केली आहे ना शुभम पाटील आणि विनायकने ती उल्लेखनीय राहिली. पाहू शकाल षटकार काय कॉन्फिडन्स लगावला. ऑफच्या बाहेर चेंडू होता सूर्य चेंडूला पिक केलाय आणि काय फटका. बॉल दोन्ही संघाने लाईनअप मध्येच बाहेर यायचे. दक्षता घ्या लाईनअप करूनच हँडशेक करायचं तद्दचं मैदान सोडायचं आहे आणि नक्कीच जर लाईनअप करून तुम्ही हँडशेक केला नाही विजेता जो संघ असेल सुधार त्याला पॅनलाइज केला जाईल. हे डिसिप्लिन राहिलं AB ट्रॉफी या स्पर्धेचं. प्रत्येक संघाला आपण आव्हान देतोय तुम्हाला लाईनअप करूनच मैदानाच्या बाहेर यायचंय. आपण दुसऱ्या सामन्याकडे वळणार आहोत. असं आपण पुढील सामन्याकडे वळणार आहोत. परत एकदा जेव्हा दुसरा सामना सुरू होईल आपल्याबरोबर जोडले जातील मुख्य